नमस्कार, मी जया लाईफस्टाईल चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। माझ्या प्रत्येक गृहिणीला एक स्मार्ट सुगरण बनवतील अशा 40 खास किचन टिप्स नक्की पहा। टिप नंबर 1, वांग्याचे भरीत करताना वांगी भाजून झाली की लगेच एखाद्या भांड्यात झाकून ठेवावी, त्यामुळे वांग्याची साल अलगद आणि पटकन निघून येतात। टिप नंबर 2, पनीरची भाजी हॉटेल सारखी टेस्टी बनवण्यासाठी त्यात 2 चमचे बेसन पीठ भाजून टाकावे। टिप नंबर 3, कारले चिरून मीठ लावून थोडा वेळ ठेवल्यास भाजी कडू होत नाही। टिप नंबर 4, भजी बनवताना त्यात थोडे मक्याचे पीठ टाकल्यास भजी कुरकुरीत बनतात। टिप नंबर 5, शेव भाजी बनवताना मॅगी मसाला वापरा, भाजीची टेस्ट अप्रतिम लागते। टिप नंबर 6, घरात भाजीला काही नसेल तर साठवणीचे वेफर्स पाण्यामध्ये भिजवून बटाट्याची भाजी बनवू शकता, खूप छान लागते। टिप नंबर 7, बासुंदीला दाटपणा येण्यासाठी यामध्ये थोडी मिल्क पावडर टाकून गरम करा, दूध लवकर घट्ट होते। टिप नंबर 8, हिरव्या मिरच्या बऱ्याच दिवस टिकण्यासाठी त्याच्या देठे काढून टिश्यू पेपर मध्ये गुंडाळून हवाबंद डब्यात ठेवा। टिप नंबर 9, वरण बनवताना गरम पाणी वापरल्यास वरणाला छान चव येते। टिप नंबर 10, शेंगदाणे अगोदर उन्हात वाळवून मग डब्यात भरावेत, कीड लागत नाही। टिप नंबर 11, पुरी कुरकुरीत होण्यासाठी पीठ मळताना थोडे तांदळाचे पीठ टाकावे, यांनी पुऱ्या कुरकुरीत आणि मस्त फुगतात। टिप नंबर 12, कांद्याचा तिखटपणा कमी करण्यासाठी कांदा कापून पाण्यात काही वेळ ठेवा। टिप नंबर 13, सांबार बनवताना त्यात थोडा पावभाजी मसाला टाकल्यास सांबार टेस्टी बनते। टिप नंबर 14, तूप जास्त काळ चांगले राहावे यासाठी त्यात छोटा गुळाचा तुकडा टाकावा। टिप नंबर 15, भोपळ्याचे पराठे बनवताना त्यात कांदा खिसून टाकल्यास पराठा चवदार बनतो। टिप नंबर 16, सांबार बनवताना तुरीची डाळ थोडी भाजून वापरल्यास सांबार टेस्टी बनतं। टिप नंबर 17, पुरण शिजवताना डाळी बरोबर मुठभर तांदूळ टाकल्यास पुरण मस्त घट्ट होते। टिप नंबर 18, कोबी शिजवताना त्यात थोडा विनेगर टाकल्यास भाजीला छान रंग येतो। टिप नंबर 19, मेंदू वडे करताना पीठ पातळ झाल्यास त्यात बारीक रवा टाकावा, मेंदू वडे कुरकुरीत बनतात। टिप नंबर 20, डोशाच्या बॅटरमध्ये थोडी साखर टाकल्यास डोसे कुरकुरीत बनतात। टिप नंबर 21, पोळीच्या डब्यात आल्याचे तुकडे ठेवल्यास पोळ्या बऱ्याच वेळ ताज्या राहतात। टिप नंबर 22, किसणीवर गूळ खिसताना किसणीला किंवा गुळाला तेलाचा हात लावावा, गूळ चिटकत नाही। टिप नंबर 23, साबुदाणा खिचडी चवदार होण्यासाठी भिजत घालताना थोडंसं मीठ टाकून ठेवा। टिप नंबर 24, सफरचंद कापल्यानंतर त्यावर लिंबाचा रस लावल्यास ते काळे पडणार नाही। टिप नंबर 25, गाजराचा हलवा बनवताना त्यात थोडे बीट खिसून टाकल्यास चव आणि रंग छान येतो। टिप नंबर 26, पुरी कुरकुरीत होण्यासाठी पीठ मळताना त्यामध्ये थोडं तांदळाचं पीठ घाला।
टिप नंबर 27, शेंगदाणे भाजून घेण्याच्या अगोदर कडक उन्हामध्ये वाळवून घ्या. भाजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. टिप नंबर 28, काढताना बरणीतून लोणचे ओल्या चमचा वापरू नये, त्याने लोणचे खराब होते. टिप नंबर 29, आळूवडी बनवताना बेसनमध्ये 2 चमचे तेलाचे मोहन टाकल्यास आळूवडी कुरकुरीत बनते. टिप नंबर 30, अनारसे करताना जाळी येत नसेल तर खसखसमध्ये थोडी साखर टाकून अनारसे थापा. टिप नंबर 31, बाजरीची भाकरी बनवताना मोडत असेल तर थोडे गव्हाचे पीठ मिक्स करा. बाजरीची भाकरी बनवताना मोडत नाही. टिप नंबर 32, काळा मसाला वाटणातील भाजी बनवताना 1 किंवा 2 हिरव्या मिरच्या टाका. भाजीची चव स्वादिष्ट होते. टिप नंबर 33, ज्वारीची किंवा तांदळाची भाकरी करताना मोडत असेल तर पिठामध्ये कोमट पाणी घालून पीठ मळा व भाकरी बनवा. टिप नंबर 34, दूध उतू येऊ नये म्हणून दुधाच्या पातेल्यावर लाकडी चमचा ठेवा. टिप नंबर 35, तांदळाची खीर बनवताना वेलची, जायफळ, रवा टाकल्यास खीर चविष्ट होते. टिप नंबर 36, भिजलेली कणिक 2-3 दिवस काळी पडू नये अथवा आंबू नये म्हणून मीठ न घालता मळावी व बटर पेपर मध्ये गोळा गुंडाळून प्लास्टिकचा घट्ट झाकण्याच्या डब्यात ठेवावी. याने कणिक जशीच्या तशी राहते. टिप नंबर 37, वेलदोड्याची पूड करताना वेलदोड्याच्या दाण्याबरोबर थोडी साखर टाकावी आणि पूड बारीक होण्यासाठी वेलदोडे थोडे गरम करून घ्यावेत. टिप नंबर 38, कोणतीही भजी बनवताना 1 चमचा बारीक रवा टाका. भजी एकदम कुरकुरीत होतात. टिप नंबर 39, कांद्याचे एकदम बारीक स्लाइस हवे असतील तर वेफर्सने खिसा. एकदम छोटे छोटे स्लाइस आपल्याला भेटतील. टिप नंबर 40, चहा करताना आपण आले ठेचून चहात टाकतो. तसे न करता किस वाळवून चहाच्या पावडरीत मिसळावा. तसेच जायफळ पावडर करून कॉफीत मिसळून ठेवावी. टिप नंबर 41, मसाले भात बनवताना थोडासा पावभाजी मसाला टाकावा. मसाले भात खूप स्वादिष्ट बनतो. टिप नंबर 42, शिल्लक राहिलेल्या पोळ्या खायचा कंटाळा आला असेल तर पाणी आणि गूळ किंचित मीठ टाकून उकडून मग खाण्यासाठी घ्या. खूप छान लागतात. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून आभार. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर करायला विसरू नका. तसंच चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका. तर असंच भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त रहा. धन्यवाद.